वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार. सो मला माहिती आहे की व्हिडिओ खूप गॅपमध्ये येऊन राहिले, म्हणजे 5 डेज 4 डेजचं गॅप पडत आहे व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली काय झालं ना, थोडी तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे जे आहे व्हिडिओ शूट तर केले होते, पण मला व्हॉइस ओव्हरसाठी वेळ नव्हता मिळत, म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते. सो आजपासून जे आहे व्हिडिओ माझे रेग्युलर येणार. सो बघा, इथे आम्ही आलो आता आग्र्यावरून जे आहे ते निघालो आणि त्यानंतर आलो आम्ही मथुरा. आणि मथुरामध्ये बघा खूप छान, म्हणजे वन डे आपण इथे छान राहू शकतो. आणि बघा, हे आहे पोत्राकुंड, म्हणजे हे जे कृष्णजी होते त्यांचे जे वस्त्र आहेत ते इथे धुवायला यायचे. त्यामुळे आता जे आहे हे सगळं पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण पॅक केला आहे, म्हणजे सरकारने बंद केलेला आहे. म्हणजे आतमध्ये जाण्याची एंट्री वगैरे नाही आणि पाणी वगैरे सगळा खराब झालेला आहे. सो त्यामुळे हे असंच फक्त दुरून बघायला आपण इथे येऊ शकतो. त्यानंतर बघा, आम्ही इथे कृष्ण जन्मभूमी म्हणून मंदिर आहे खूप छान, तिथे गेलं. त्यानंतर बाहेर असं खूप छान मार्केट लागला होता. आणि ॲक्च्युली काय झालं ना, इथे मंदिरमध्ये मोबाईल वगैरे म्हणजे कुठल्याच इलेक्ट्रिक वस्तू जे आहे ते अलाउड नाही. त्यामुळे आम्हाला बाहेरच जे आहे ते सगळे जमा करावे लागले. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आतमध्ये वगैरे गेलं आणि मग बाहेर परतलं. तर बघा, हे आहे श्रीकृष्ण जन्मभूमीचा मेन गेट. इथून आपण एंट्री करू शकतो आणि सगळे मोबाईल वगैरे आपल्याला बाहेरच जमा करावे लागतात. आणि आतमध्ये खूप परिसर खूप छान मस्त आहे, म्हणजे खूप छान होता. आणि त्यानंतर बाहेर परत आलो आम्ही आणि काही शॉपिंग केली. खूप छान छान इथे वस्तू होत्या, कृष्णजीचे छोट्या छोट्या मूर्त्या खूप सुंदर होत्या. त्यानंतर लस्सी घेतली आणि खूप वेळचं जे, म्हणजे सकाळपासून जे आहे ते हेवी ड्रेस वेअर केला होता, त्यामुळे तेवढं कम्फर्टेबल नव्हतं मला, म्हणून मग मी ड्रेस वगैरे जे आहे चेंज करून घेतलं आणि आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. तर आता आम्ही चाललो, म्हणजे लगेच आम्हाला दिल्लीला पोहोचायचं आहे, तर आम्ही आता डायरेक्ट दिल्लीला पोहोचणार आहोत. तर बघा, आता दिल्लीमध्ये पोहोचेपर्यंत आम्हाला जरा रात्र झाली. आणि बघा, आजूबाजूला बघा किती छान मस्त असा म्हणजे परिसर आहे. आणि सगळीकडे जे आहे झाडांनी असं मस्त डिवायडरवर सुद्धा अगदी झाडे लावलेली आहे आणि खूप छान ग्रीनरी आहे. त्यानंतर बघा, इथे तुम्ही ऐकलं असेल, प्रगती मैदानच्या बाजूला जे आहे ते नवीन टनल बनला आहे आणि त्या टनलवरती जायला इतकी मजा येते. तुम्हाला पण मी समोर नेणार आहे. तर बघा, इथून म्हणजे तुम्ही जर दिल्लीला व्हिजिट करत असाल तर एकदा नक्की या टनलवरती ड्राईव्ह करा, खूप छान मस्त वाटेल. आणि आजूबाजूला पण असं मस्त एकदम अंडरग्राऊंड रोड होता, मस्त मजा आली, म्हणजे कायच सांगू तुम्हाला. सो बघा, तुम्ही पण हे थोडंसं लुक जो आहे तो एन्जॉय करा. आणि खरंच सांगते, जरा हा व्ह्यू जर मी म्हणजे डेला जर शूट केला असता तर खूप छान आला असता. म्हणजे आम्हाला पोचायला नाईट झाल्यामुळे ॲक्च्युली कसं आहे ना, म्हणजे मी रात्रीचं जे आहे ते शूट करून घेतलं. म्हणजे आम्हाला खूप जास्त वेळ दिल्लीमध्ये स्टे करायचं नाही, फक्त वन डे आम्हाला दिल्लीमध्ये द्यायचं आहे. आणि आता आम्ही आलं इथे नाईट प्लेसेस जे आहेत ते आम्ही सर्च केलं. त्यानंतर इंडिया गेट जे आहे ते नाईटला खूप छान राहते आणि पिकनिक स्पॉट म्हणून, म्हणजे दिल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर हा एक पिकनिक स्पॉट आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट जे आहे इंडिया गेटला व्हिजिट केलं आणि खरंच सांगते, खूप छान मस्त शांत वातावरण, म्हणजे खूप मस्त वाटते. म्हणजे वन डे पिकनिक, फॅमिली पिकनिक आपण इथे जाऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. आणि बघा, दिवसभर फिरल्यामुळे अगदी चेहऱ्याचा लुकसुद्धा चेंज झालेला आहे. आणि आम्ही असेच म्हणजे ट्रॅव्हलमध्ये खरंच खूप म्हणजे हे होते. आणि खरंच सांगते, ट्रॅव्हल वगैरे आमचा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि ट्रॅव्हल झाल्यानंतरच्या 8 दिवसानंतर जे आहे ते मी हे व्हॉइस ओव्हर करताय. आणि खरंच सांगते, या टूरमध्ये सगळ्यांच्या ज्या तब्येती आहेत त्या खराब झालेल्या आहेत, त्यामुळेच माझे जे व्हिडिओ आहेत ते गॅपमध्ये येत होते. सो बघा, इथे खूप छान म्हणजे व्हिडिओ शूट केले, फोटोशूट केले आणि खूप वेळ इथे जे आहे आम्ही मस्त असे गप्पा गोष्टी केल्या. आणि आता इथे म्हणजे 10 पर्यंत जे आहे ते सुरू असते, जसं 10 वाजले तसं त्यांची सिटी वाजते आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळं खाली करावं लागते. सो बघा, इथे पण आमच्यासोबत एक म्हणजे जो असते ना, एक आठवणीची वस्तू जी असते घडत असते, तशाच पैकी इथे जे आमच्यासोबत एक घडली. म्हणजे काय झालं ना, एंट्री तर डायरेक्ट म्हणजे सरळ रोडनी आहे, पण जे एक्झिस्ट जे आहे ते अंडरग्राऊंड
कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे आम्ही विसरून गेलो इथे आणि खूप वेळ शोधाशोध झाल्यानंतर आमचे जे हसबंड लोकं वगैरे आहेत ते आम्हाला मिळाले. त्यामुळे म्हणजे हे एक आठवण राहिली आमच्यासोबत. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही निघालो. मस्त तिथे नाईटला वगैरे स्टे केलं. हॉटेल वगैरे खूप छान होता. त्यानंतर बघा आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासासाठी. तर आता आम्ही चाललो राष्ट्रपती भवन बघायला चाललो. सो बघूया आता आतमध्ये बघायला मिळते की नाही. तर बघा राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि कर्तव्य पद, तर ती सगळा एरिया जो आहे सो त्यांचंच मस्त असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि सगळे आजूबाजूलाच आहेत. आणि त्यानंतर कर्तव्य पदच्या सरळ जे आहेत ते इंडिया गेट दिलेलं आहे. आणि हा परिसर बघूनच इतका मन शांत होते. आणि खरंच आम्ही खूप एफर्ट्स लावून म्हणजे रिक्वेस्ट केली की आम्हाला आतमध्ये फिरू द्या. त्यानंतर खूप असे रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला पण चान्स मिळाला आतमध्ये जायचं आणि मी तुम्हाला पण सोबत नेणार आहे माझ्या. तर चला आता जाऊया. तर खूप छान मस्त म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतका म्हणजे स्वच्छ परिसर आहे की म्हणजे खूपच छान. आणि इथली आर्मी पोलीस जे आहेत ते पण खूप छान होते. म्हणजे कधी-कधी असतात ना पोलीस खूप थोडे म्हणजे वेडेवाकडे असतात, पण इथे जे होते ते खूप छान आणि सगळे पद्धतशीर समजावून सांगत होते सगळ्या गोष्टी. आणि खरंच आम्ही जिथे तिथे यांना त्यांना विचारण्यापेक्षा आम्ही जे आर्मी पोलीस आहेत त्यांच्याकडूनच आम्ही माहिती घेत होतो. आणि बघा इथे आम्ही पोचलो आणि सगळीकडे जे आहे असं गार्डनच म्हणजे बनवलेलं आहे. जिकडे तुम्ही ज्या रोडनी जाल त्या रोडला लागूनच गार्डन तुम्हाला दिसेल. आणि इथे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. खूप छान शांत आणि मस्त वातावरण आहे. आणि सकाळी सकाळी जाण्याचं तर खूपच छान मजा आहे. तर आम्ही सकाळीच इथे व्हिजिट केलं. त्यानंतर आम्ही इथे मस्त जे आहे असं ते काका होते आणि त्यांच्याकडून आम्ही मस्त अशी भेल वगैरे खाऊन घेतली. खूप छान टेस्टी होती. आणि बघा इथून आम्ही असं पैदलच जे आहे मस्त मस्ती करत आम्ही फिरत होतो आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होती. आणि सकाळचा व्ह्यू बघा किती शांत आणि किती मस्त आहे. म्हणजे सगळीकडे असं मस्त असं आकाशाचा रंगसुद्धा अगदी सुरेख दिसत ना, म्हणजे किती सुंदर असं वातावरण आहे. म्हणजे खूप वेळ आम्ही इथे मस्त असं मजा केली. त्यानंतर जे आहे त्या आर्मी पोलिसांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितलं पण की ऑनलाईन बुकिंग येते. आतमध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर ऑनलाईन आपल्याला बुकिंग करावी लागते. त्यानंतर आपण सहज आतमध्ये जे आहे ते आपण एंट्री करू शकतो. त्यामध्ये आपल्याला राष्ट्रपती भवन पूर्ण बघायला मिळते. म्हणजे दरबार हॉल, अगदी सगळ्या वस्तू, सगळं जे रूम्स आहेत ते आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आम्ही इथे ऑनलाईन बुकिंग केली आणि अगदी 5 ते 10 मिनिटात ऑनलाईन बुकिंग होऊन पण जाते. आणि आतमध्ये एंट्री फी फक्त ₹50 ठेवली होती. तर चला, गोष्ट अशी झाली की राष्ट्रपती भवनला आम्ही आलो. पण राष्ट्रपती भवन येईपर्यंत अजिबात मोबाईल वगैरे यूज करण्याची इन्स्ट्रक्शन नव्हती. त्यामुळे म्हणजे मोबाईल शूटिंग वगैरे अलाउडच नव्हती. त्यामुळे मी इथपर्यंतचा जो आहे तो भाग शूट करू शकले नाही. आणि इथे त्यांनी चान्स दिला म्हणजे तुम्ही हा जो बाहेरचा परिसर आहे तो तुम्ही शूट करू शकता. तर बघा इथे खूप छान मस्त जे आहेत आम्ही फोटो वगैरे शूट केले आणि खरंच खूप मस्त म्हणजे खूप मस्तच वाटते, काय सांगू तुम्हाला. आणि एकदा तुम्ही नक्की दिल्लीमध्ये जात असाल तर नक्की विजिट करा आणि नक्की गुगलवरती राष्ट्रपती भवन विजिट म्हणून तुम्ही नक्की जे आहे एंट्री म्हणजे बुक करा. आणि खरंच खूप छान असं मस्त फ्लावर्स वगैरे जे आहेत ते लावले होते. सगळ्या छोट्या कुंड्यांनी जे आहे हे मस्त असं सजवलेलं होतं. म्हणजे हा एरिया आपण फक्त आणि फक्त टी व्हीमध्ये बघतो आणि टी व्हीमध्ये बघण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात बघितलेला जो आनंद असतो तो खूप छान असतो. म्हणजे रोज आपण टी व्हीमध्ये बघत असतो हा एरिया आणि आपल्याला प्रश्न पडत असते की किती सुंदर दिसतंय. तर असं बघण्यामध्ये खूप छान. पण आतमध्ये फिरलो आम्ही, पण आतमध्ये पण मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी आतमध्ये पण काहीच शूट करू शकलं नाही. त्यानंतर लगेच आम्ही बाहेर निघालो आणि आता आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉट म्हणजे लाल किल्ला. आणि दिल्लीमध्ये आलं आणि लाल किल्ला नाही बघितलं असं तर कधी होणारच नाही. तर बघा खूप गर्दी होती आणि आणि खरंच सांगते पायांची तर काय मजा आहे. म्हणजे सगळीकडे जे आहे पैदल यात्राच करावी लागत आहे आणि पायी चालण्यामध्ये पायांचे खूप हाल होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही इथे जे आहे असे छोटे जे ई रिक्षाच आहेत ते असतात इथे, त्यामुळे आम्ही ई रिक्षाच केले आणि मेन गेटपर्यंत जे आहे ते ई रिक्षाने जात गेलो. म्हणजे तेवढंच आमचं जो पैदल यात्रा आहे ते कमी झाली. आणि बघा खूप छान म्हणजे लाल किल्ल्यामध्ये इथे म्युझियम आहे, खूप छान आतमध्ये गार्डन आहे. त्यानंतर शॉपिंगसाठी तर खूप छान आहे. म्हणजे आम्ही थोडी बहुत जे आहे ते शॉपिंग पण आपण इथे करू शकतो. पण कधी ते असतं ना
कधी कधी असतं ना की जेंट्स लोकांसोबत गेलं तर त्यांचं असा एक प्रश्न येत असते की शॉपिंग म्हटलं की समोर करशील, अजून पुन्हा जास्त फिरायचं आहे आपल्याला, समोर करशील म्हणण्यामध्ये सगळे प्लेसेस फिरून होऊन जातात आणि आपली शॉपिंग तशीच्या तशीच राहते. तर मी नक्की तुम्हाला म्हणजे एक जे टिप्स आहे ते इथे देते. जे तुम्हाला जर कुठली वस्तू आवडत असेल तर लगेच घेऊन घ्यायची, नाहीतर मग आपल्या घरी आल्यावर फक्त आणि फक्त पश्चाताप राहतो. म्हणजे आपल्याला असं वाटते घरी आलं काश मी ते घेऊन घेतलं असतं, काश मी असं केलं असतं, तसं केलं असतं. मग एवढे प्रश्न डोक्यात यायला नको म्हणून जेव्हाच्या तेव्हा जी वस्तू आपल्याला आवडते, जी वस्तू खरंच आपल्या खूप कामाची आहे ती वस्तू आपण घेऊन घ्यायची. आणि बघा लाल किल्ल्याच्या एंट्री करताना पण आपल्याला हा मार्केट लागते आणि एक्झिस्ट करताना पण आपल्याला मार्केट लागते. सो बघा आम्ही खूप काही असं फिरलं नाही, कारण मुलांची वगैरे जी आहे थोडी तब्येत खराब झाली होती, त्यामुळे आम्ही अर्धाच लाल किल्ला जो आहे तो फिरून घेतला. त्यानंतर लगेच आम्ही बाहेर पडलो, म्हणजे शॉपिंग थोडी बहुत जी आहे ती शॉपिंग करून घेतली. आणि खरंच घरी आल्यावर पस्तावा पण झाला मला की ही वस्तू मला घ्यायला हवी होती, कारण समोर आम्हाला शॉपिंगचा चान्सच मिळाला नाही. त्यानंतर आम्ही गेलो इथे जे आहे सरोजिनी मार्केट म्हणून आहे, तिथे व्हिजिट केलं, पण तिथे पण मला खूप काही अशा वस्तू ज्या आहे आवडल्या नाही. त्यानंतर आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन रोड होता तिथूनच आम्ही परत निघालो आणि आता आम्ही म्हणजे लगेच आम्ही निघालो जयपूरसाठी. आणि आता जयपूरला जाऊनच आम्ही जे आहे ते स्टे करणार आहोत. तर बघा खूप छान हॉटेल वगैरे बुक केला, जयपूरला पोहोचलो आम्ही आणि बराच लेट झालेला होता. आणि फिरण्यामध्ये खरंच आपण प्रवासामध्ये इतकं गुंतून जातो की म्हणजे अगदी 11-12 वाजून जातात आणि आपल्याला अगदी माहीत पण पडत नाही. सो बघा इथे पोहोचलो आम्ही आणि इथे एक दिवस जे आहे ते आम्ही इथे स्टे करणार आहोत. सो चला आता अशाच प्रकारे मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड, हॅव अ नाईस डे.